विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज आणि त्यावरून देशभरामध्ये आता काँग्रेस जे आंदोलन झालेले आपल्याला पाहायला मिळते। जालना शहरातील गांधी चमन या परिसरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने रस्त्यावरती मांडून धरणे आंदोलन जे ते सुरू केलेले आहे। विद्यार्थ्यांवर आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जच्या पक्षनेते राहुल गांधी यांना अटक केल्याचे काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत आता रस्त्यावर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापासून जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काँग्रेस देशभरामध्ये आक्रमण करताना पाहायला मिळते। आपल्यासोबत जे राहुल गांधी आहेत त्यांनी आंदोलन केलं, त्यांना अटक झाली। विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झालाय त्याच्या निषेधात तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी काँग्रेसच्या भावना आहेत? काँग्रेसच्या भावना अशा आहेत की 93 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला। त्या 2026 मध्ये 14 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी गेला। ही चुकी कोणाची आहे? तर केंद्र सरकारच्या ह्या व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळण्यासाठी त्या ठिकाणी आपले आंदोलन लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी करतात। त्यावेळेस या सरकारने त्यांना न्याय देण्याची भूमिका, त्यांना ऐकून घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे तर त्यांना लाठीचार्ज करून त्यांना मारण्याची भूमिका या सरकारमध्ये ठेवली पाहिजे। ही भूमिका या लोकशाहीला काळिमा फासणारी त्या ठिकाणी आहे। कारण राहुलजी गांधी त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी गेले होते, पण त्यांना सुद्धा सरकारने ताब्यात त्या ठिकाणी घेतलं। ही लोकशाही त्यांना अपेक्षित आहे का? आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून केंद्र सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सरकारने ऐकून घ्यावे, ते त्वरित सोडावे। जोपर्यंत हा प्रश्न केंद्र सरकार विद्यार्थ्यांचा सोडवणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीवर खंबीर त्या ठिकाणी उभा आहे आणि या झालेल्या घटनेचा विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं, ज्यांना जे मारहाण झाली त्याच्या कुटुंबात त्या ठिकाणी आहे। मला वाटतं त्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सस्पेंड त्या ठिकाणी केलं पाहिजे। त्याच्यानंतर साध्या वेशामध्ये भाजपचे कार्यकर्ते घुसून, तयाच नसलेले कार्यकर्ते घुसून त्यांना दगडाचे ट्रक त्या ठिकाणी उभा केले आणि महाराष्ट्रामध्ये त्या देशभरामध्ये दिल्लीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेले गोष्ट त्या ठिकाणी आहे। आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागं काँग्रेस ही खंबीरपणे उभा राहील। भविष्यामधलं आंदोलन तीव्र त्या ठिकाणी होत जाईल। केंद्रीय मंत्री त्यांचं असं म्हणणं आहे राहुल गांधींना प्रश्न सोडवायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। केंद्रातले जे मंत्री ते केंद्रामध्ये राहुलजी गांधी सत्तेत आहेत का? प्रश्न कोणाला सोडायचे? प्रश्न कोणी विचारले? विद्यार्थ्यांनी विचारले। कोणाला विचारले? सरकारला विचारले। प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे का राहुलजी गांधींची आहे? राहुलजी गांधी आज विरोधी पक्षामध्ये आहेत। राहुलजी गांधी देशाचे पंतप्रधान होणार हे काळ्या दगडावरची रेषा आहे, पण ज्या दिवशी राहुलजी गांधी या देशाचे पंतप्रधान होतील एकाही विद्यार्थ्यांना या देशामध्ये आंदोलन करण्याची गरज पडणार नाही। ही शर्मेची बाब मोदी सरकारला त्या ठिकाणी असली पाहिजे। त्यांनी हे रिकामे प्रश्न उच्चारल्यापेक्षा या केंद्राचे मंत्री धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय त्या ठिकाणी दिला पाहिजे। सदाभाऊ खोत जे आमदार आहेत त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं असं म्हणणं आहे की आतंकवादी विद्यार्थी हे स्वतः आतंकवादी आहे। 7वी पास असणारा माणूस त्याने काय भाषा वापरावी आणि कोणाच्या गुलामगिरीमध्ये तो भाषा वापरतो? त्याने स्वतःचं जीवन मला सगळं माहित आहे। त्याने 7वी पास असणाऱ्या माणसाने त्याला ती गुंडेगिरीची भाषा त्या ठिकाणी कळते। आतंकवादी त्याला माहिती, तो स्वतः आतंकवादी, तो धर्मवादी आतंकवादी माणूस त्या ठिकाणी आणि अशा विद्यार्थ्यांचे समर्थन करण्यापेक्षा शेतकऱ्याचे समर्थन करताना त्यांनी अनेक भाषा बनवल्या त्या ठिकाणी सरकारच्या नाते लागून आणि आज विद्यार्थी त्या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा वेळेस त्यांना हातावर म्हणणं ही दुर्दैवी गोष्ट आहे। सदाभाऊ खोतला बी याची किंमत त्या ठिकाणी मोजावं लागेल। सदाभाऊ खोत चळवळीतले आमदार म्हणजे चळवळीत होते अगोदर, आता आमदार झाले। आमदार झाले त्यांची भाषा बदलली का? भाजपच्या नादेला लागून अनेक लोक चळवळीतले लोक बिघडण्याचं काम भाजपवाल्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। काहीवरती दडपशाही करून त्या ठिकाणी करतात आणि काहीला चळवळीमध्ये दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात। मला ह्या मित्रांना या ठिकाणी सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांची लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये जर या कोणी जर आतंकवादी म्हणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला
तर या खोतला त्या ठिकाणी सांगावं की लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये जर तुला राहण्याचा अधिकार असेल तर कोणाला आतंकवादी म्हणण्याचा अधिकार नाही. उद्या भविष्यात तुझी सुद्धा बाळी या ठिकाणी येणार आहे. नक्कीच आपण जर देशभरामध्ये काँग्रेसची स्थापना पाहायला मिळते, त्याचबरोबर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृह यांच्यावर देखील जोरदार टीका केल्याचे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. शिंदे, साम न्यूज,